मग काय चाललं आहे? पुन्हा अडकले. मोटिवेशनच्या शोधात आहेत सक्सेस करण्यासाठी. बघा, मोटिवेशन हे फक्त तुम्हाला थोड्या वेळासाठी पुशअप करू शकतं. जर का तुम्हाला तुमचं सक्सेस मिळवायचं असेल तर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन याच्याशिवाय ऑप्शन नाही. मोटिवेशन तुम्हाला कशातनंही मिळू शकतं, गाण्यातनं मिळू शकतं, कोणाच्या बोलण्यातनं मिळू शकतं, एखादं फेवरेट मूवी बघितल्यावर मिळू शकतं, एखादी सिच्युएशन आठवल्यावर मोटिवेशन मिळू शकतं. पण हे मोटिवेशन तुम्हाला तुमचं लक्ष्य प्राप्त करण्यासाठी पुरेसं नाही आहे. ठीक आहे? हे फक्त तुम्हाला स्टार्टिंग बूस्टरसारखं काम करतं. पण हे कन्सिस्टन्सली राहण्यासाठी, कंटिन्यू राहण्यासाठी तुमच्यामध्ये डिसिप्लिन असलं पाहिजे आणि कन्सिस्टन्सी असली पाहिजे. जर का तुम्हाला यश मिळवायचं आहे, कुठेही असो, मग ते म्हणजे फक्त एक्झामच म्हणून नाही, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता किंवा तुम्हाला जे करायचं आहे त्या क्षेत्रात जर का तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्ही कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिननं काम केलं पाहिजे. कारण कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन हे दोनच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रोग्रेसिव्ह बनवतात आणि तुम्हाला परफेक्टच्या दिशेने नेऊन चालतात. आणि जेव्हा तुम्ही परफेक्टच्या दिशेने वाटचाल करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या सक्सेसच्या जवळ असता. जे फक्त हेडफोनवर गाणं ऐकून लगेच पुस्तक घेऊन बसणारे, हे लिटरली काहीच होणार नाही तुमचं भाऊ. तुम्ही गेले कामातून, समजलं का? कुठून तरी आले, मला ते असा म्हणला, आता मी त्याला दाखवून देणार, या गोष्टी ते काही होणार नाही. तात्पुरतं तुम्ही मोटिवेशन मिळाल, पुन्हा तुम्ही तसेच न्यूट्रलाइज होणार, बाकी काही होणार नाही. तुम्हाला तुमचं प्राप्त करायचं तर तुमच्यात कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या दोन गोष्टी आणाव्या लागतील. आणि ह्या दोन गोष्टी एकमेकांवर डिपेंड आहेत. कन्सिस्टन्सी ठेवली तर तुमच्यात डिसिप्लिन येईल आणि डिसिप्लिनने काम केलं तर कन्सिस्टन्सी येईल. मोटिवेशन हे फक्त तुम्हाला बूस्टरसारखं काम करेल आणि बूस्टर जास्त वेळ चालत नाही, लक्षात ठेवा. बूस्टर हे डाऊन होणारच. त्याच्यामुळं प्रत्येक वेळी बूस्टर जेव्हा दिलं तेव्हाच तुम्ही अभ्यास करणार, हे काही म्हणजे त्याला आता मला शब्द येत नाही, पण एवढं मूर्खाचे धन आहेत. त्याच्यामुळं याच्या पाठीमागं न लागता तर बाई तुम्ही कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिनच्या मागं लागा. एक्सपिरियन्सनं सांगतोय. म्हणजे मोटिवेशन माणसाच्या लाईफमध्ये खूप जरुरी असतं, सगळं मान्य आहे. पण मोटिवेशन तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन हे दोन शब्दसुद्धा तुमच्या डिक्शनरीत ॲड झाले पाहिजे. बाकी तुमची मर्जी, बघा काय करायचं ते. नाही तर स्क्रोल करा.